नमस्कार, मी कुमारी श्रद्धा महादेव चोपडे, इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेजची विद्यार्थी आहे. मी म्हसवड येथे राहते. आज होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त माझ्या मनात काही विचार येऊन गेले आणि तेच मी आपल्या समोर मांडते. परवा वर्तमानपत्र वाचत असताना सहज एका शीर्षकावर नजर पडली, मराठीचे भविष्य अंधारात. हे शीर्षक पाहूनच माझ्या मराठी मनावर कुणीतरी क्रूरपणे घाव घातल्याचा क्षणभर भास झाला. आता येऊ घातलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बातमी मनात अस्वस्थता निर्माण करून गेली आणि त्यासाठीच हा सारा शब्द प्रपंच. मराठी ही आपली मातृभाषा. ज्ञानोबा तुकोबांच्या अमृतवाणीतून अवतरलेली अमृतवाणीच जणू अनेक साहित्यिक व कवींच्या लेखणीतून प्रकटलेली मायबोली. माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, अशा शब्दात संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गौरव केलाय. इतका समृद्ध आणि अभिजात भाषेचा वारसा आपल्याला मिळाला हे आपलं अहोभाग्य. गतजन्मी काहीतरी पुण्य पदरात काढून घेतला असावं, म्हणूनच या जन्मी महाराष्ट्र आणि मराठीचा समृद्ध वारसा लाभला असं मी मानते. परंतु हे 52 कृषी सोनं काळाच्या ओघात आपण गमावता कामा नये. वाढते इंग्रजीकरण, विनाकारण मराठी ऐवजी अट्टहासाने इंग्रजी बोलण्याचा आग्रह, यामुळे मराठी बाळ मनात ती रुजण्याआधीच फुटली जाते असं मला वाटतं. आजकाल मुलांना मराठी नीट वाचताही येत नाही आणि हीच गोष्ट त्यांचे इंग्रजाळलेले पालक मोठ्या कौतुकाने सांगतात, हीच खरी शोकांतिका वाटते. गरम गरम पुरणपोळी, त्यावर तुपाची धार सोडलेला मोदक, वाफाळता गरम वरण भात, त्यावर चमचमीत कैरीचं लोणचं, खमंग मेथकूट असा पंचपक्वान्नांनी भरलेला घास पुढं ठेवलेला असताना हे ताट मध्येच नाकारून ब्रेड बटर खाणं हे मला खरंच निरसपणाचे लक्षण वाटतं. मी इंग्रजीच्या विरोधात नाही, परंतु आपली मायबोली लाथाडून दुसऱ्या भाषेला आपली मातृभाषा बनविणे हे खूप चुकीचे आहे. आधुनिक शिक्षण घेताना आपलीच मायबोली कालातीत होऊ नये असं मला वाटतं. एवढीच माफक अपेक्षा. शेवटी सुरेश भटांनी म्हटलंच आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धन्यवाद.